आताच एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे बेळगावच्या विमानतळावर उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील हे समोरासमोर आले होते, मात्र उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना टाळल्याचं समजतंय। ऋत्विक बालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, मिलिंद, चंद्रकांत पाटील हे रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या लग्नातून परतले होते आणि बेळगाव विमानतळावरती ते उतरले होते। काही काळ ते त्याच ठिकाणी थांबले होते, कोणाच्या तरी प्रतीक्षेत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आपल्या मंत्र्यांसह त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कुठलीही चर्चा न करता उद्धव ठाकरे यांनी फक्त हात जोडून हसून नमस्कार केला आणि ते विमानाच्या दिशेने निघाले। आता ते मुंबईच्या दिशेने आपल्या इतर मंत्र्यांसह त्यांनी प्रयाण केलेलं आहे। मात्र कुठेतरी उद्या भाजपची कोर कमिटीची बैठक आहे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा व्हावी या अर्थाने चंद्रकांतदादा पाटील त्या ठिकाणी थांबले होते का, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेला आहे। युती जेव्हा पहिल्यांदा तुटण्याच्या मार्गावर होती तेव्हापासून वाटाघाटीच्या सगळ्या प्रोसिजरमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांनी आधीपासूनच आग्रही भूमिका घेतलेली होती युती टिकावी म्हणून, आणि पुन्हा एकदा चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडनंच मुख्यमंत्र्यांनी ही पहल केली आहे का, असाही प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। निश्चित ऋत्विक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।